Students, today we are discuss from a railway carriage. तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण नेहमी प्रवास करत असतो. काही विद्यार्थी टू व्हीलरने प्रवास करत असतात, काही विद्यार्थी बायसिकलने प्रवास करत असतात, काही विद्यार्थी फोर व्हीलरने प्रवास करत असतात. म्हणजे बरेच व्यक्ती वेगवेगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून ते प्रवास करत असतात आणि जे काही व्हेकल वापरत असतात त्या व्हेकलच्या माध्यमातून प्रवास करत असताना आपल्याला एक वेगळा आनंद असतो. टू व्हीलर जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगळा आनंद येत असतो. एखाद्या फोर व्हीलर गाडीने प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगळा आनंद येत असतो. रेल्वेने प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगळा आनंद येत असतो. एरोप्लेनने प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगळा आनंद येत असतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला एक वेगळा अनुभव येत असतो आणि त्या अनुभवाचे जे बोल असतं ते आपण एकमेकांना सांगत असतो. म्हणजे प्रत्येकांचा जो अनुभव असतो तो वेगळा असतो. अशाच हा आपला एक प्रवास आहे. तो प्रवास म्हणजे फ्रॉम द रेल्वे कॅरेज, म्हणजे रेल्वेने जो आपण प्रवास करतो आणि रेल्वेमध्ये प्रवास करत असताना त्या रेल्वेच्या बोगीमध्ये बसल्याच्या नंतर तो जो काय आपल्याला अनुभव येतो त्या माध्यमातून जे काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सीन पाहायला मिळतं ते सर्व अनुभव या कवितेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचे आहेत. म्हणजे कवीला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारचे त्यांना एक्सपिरियन्स आलेले आहेत, तेव्हा ते आनंदित होते का किंवा ते नर्वस होते का की ते रेल्वेमध्ये झोपी गेले होते का, ही सगळी माहिती आपल्याला या पोयमच्या माध्यमातून आपल्याला समजून घेऊया. फ्रॉम अ रेल्वे कॅरीज, दिस इज द नेम ऑफ द पोयम. फ्रॉम अ railway carriage, this is the name of the poem. This poem in a 7th standard, this poem in a 7th standard in English book, page number 22, page number 22, page number 22 वर असलेली ही एक कविता आहे वर्ग 7वीच्या इंग्लिश या पुस्तकामध्ये. फ्रॉम अ रेल्वे कॅरेज, अवर टायटल इज दॅट फ्रॉम अ रेल्वे कॅरेज. रेल्वे कॅरेज, कॅरेज मीन्स अ बोगी. तुम्हाला सगळ्यांना बघितलं असेल रेल्वेमध्ये तुम्ही बसल्याच्या नंतर एकापेक्षा जास्त बोग्या असतात, एकापेक्षा जास्त बोग्या असतात. कधी कधी तुम्ही बघितलं असेल 10 असतात, 10, समटाइम्स 20, समटाइम्स 60, समटाइम्स 65. दिस इज अ कॅरेज. इट इज अ सेपरेट पार्ट ऑफ रेल्वे. इट इज अ सेपरेट पार्ट ऑफ रेल्वे टू फॉर सिटिंग द पॅसेंजर. दॅट इज अ कॅरेज. आपण त्याला एक डबा म्हणत असतो, त्याला काय म्हणतो आपण, डबा. फ्रॉम अ रेल्वे कॅरेज, इट्स मिनिंग इज दॅट वेन वी आर ट्रॅव्हलिंग बाय द रेल्वे that time we are taking a lot of experience. That experience are sometimes happy and sometimes is unhappy. This such type of experiences, such type of things they had described in this poem from a railway carriage. Now we are learning here the first stanza in that poem. Faster than ferries, faster than witches, bridges and houses, hedges and ditches, and charging along like troops in a battle, all through the meadows, the horses and cattle. Horses and cattle. Listen, faster than ferries. When we are traveling by the railway, that time this railway is a very fast. It is a very faster. It is a very faster. Faster than ferries. Ferries, its meaning is that an imaginary beautiful woman. फेरीज मीन्स अँड इमॅजिनेटरी ब्युटिफुल वुमन. म्हणजे त्याला मराठीमध्ये परी म्हणत असतो. म्हणजे परीचा जितका वेग असतो त्याहीपेक्षा जास्त वेगाने काय धावत असतं, रेल्वे धावत असतं. म्हणजे फास्टर दॅन फेरीज, फास्टर दॅन विचेस. विचेस मीन्स बॅड इव्हिल वुमन. विचेस मीन्स बॅड इव्हिल वुमन. म्हणजे त्याला मराठीमध्ये राक्षसीन असं म्हणतात. म्हणजे या विचेसपेक्षाही फास्टर आहेत. विचेसपेक्षाही काय फास्टर आहे. फास्टर दॅन विचेस मीन्स धिस रेल्वे इज अ फास्टर दॅन फेरीज अँड फास्टर दॅन विचेस. फास्टर दॅन फेरीज अँड फास्टर दॅन विचेस. देन ब्रिजेस अँड हाऊसेस, हेजेस अँड डिचेस. ब्रिजेस अँड हाऊसेस. वेन वी आर ट्रॅव्हलिंग by the railway, that time there are the different type of bridges. Some bridges are the small, some bridges are very big, some bridges is a very length, some bridges is a very short. Means different type of bridges we are observing by sitting in a railway. And houses, different type of houses we are observing. Sometimes we are observing the village,
Sometimes we are observing the big cities. Sometimes we are observing the small houses. Sometimes we are observing the big buildings. Means when we are traveling by the railway, that time we are observing the different type of bridges and different type of houses. After that, hedges and ditches. Hedges means a row of bushes. When we are traveling by the railway, that time different type of bushes row we are observing by sitting in a railway. And ditches, a long narrow hole. Sometimes we are observing the different type of long narrow holes and different type of ducts, and in the ducts there are the sometimes water and sometimes the dry things. Means when we are sitting in a railway carriage, when we are sitting in a railway, that time we are observing different type of bridges and different type of houses, different type of row of bushes, different type of rows of bushes and ditches also. Means we are observing the different type of things by sitting in a railway. And charging along like troops in a battle. Charging along like troops in a battle. Means here troops means soldier. Troops, its meaning is a soldier, means sainik. Like a troops in a battle. Battle means here war. Battle means here war. Means when any other soldiers are going on the battle place, that time they are charging our instruments. They are charging our guns. They are charging our things. Means when they are the charging, that time they are going to the battle or war. All through the meadows and horses and cattle. All through the meadows and horses and cattle. Here through the meadows. Meadows mean here uncultivated land. अनकल्टिवेटेड लँड, त्याला मराठीमध्ये कुरण म्हणत असतो. जे ज्या जागेवर फक्त जनावरे चरत असतात अशीच प्लेस त्याला काय म्हणतो आपण, मिडोज, अनकल्टिवेटेड लँड. लिसन, all through the meadows and horses and cattle. Means there are some horses, there are some cattle. These horses and cattle, they are eating the grass on this uncultivated land or on this meadows place. Means when we are traveling by the railway, that time we are observing the different type of things. For example, bridges and houses, then hedges and ditches. Then we are observing the some soldiers, they are going, they are ready to go for this battle. Sometimes we are observing the horses and cattle, they are eating the grass on these meadows. Means when we are observing this thing, that time we are happy. That time we are very, very happy, and we are observing very carefully. We are observing very carefully. That is the first paragraph. So that is the first stanza we have to complete. Then second, all of the sides of the hill and plain fly as a thick as a driving rain, and ever again in the wink of an eye painted stations whistle by. Listen, the second stanza is that all of the sides here, ability to see. There are some natural places, different type of natural places. Sometimes we are observing the green grasses, sometimes we are observing the big trees, sometimes we are observing the different type of bushes, sometimes we are observing the different type of flowers. Means we are observing the natural scenes. We are observing the natural scenes. Listen, all of the sides of the hills and plains. Hills and plains means sometimes we are observing the mountains, sometimes we are observing the small hills, sometimes we are observing the big hills. Different type of hills we are the observing. Different types of hills we are the observing, and different type of plain grounds we are observing. Sometimes we are observing the plain grounds, and sometimes we are observing the different types of ground. Means sometimes there are the plain ground and sometimes the stones are on the ground. Means different types of ground we are observing by sitting in a railway. Fly as a thick and driving rain. Sometimes we are observing the driving rain. Sometimes we are observing the rain drops. Sometimes we are observing the thick rain drops. Means different type of rain drops we are the observing. We are observing sometimes rivers. We are observing sometimes ocean. We are observing sometimes small lake. We are observing sometimes we are the lake or well. Means different type of things we are observing by sitting in a railway.
and ever again in the wink of an eye. Listen, and ever again means again and again we are repeating, we are watching any other pictures, any other natural scenes, any other places by open our eyes, by open our eyes, by opening our eyes, wink of an eye. What is that? Wink of an eye. Its meaning is the open eyes quickly. Open eyes quickly. When we are observing the different type of things in the nature, that time we are observing very quickly. We are open our eyes and we open our eyes quickly, and we are observing the different type of things in the nature. Then painted station whistle by. Painted station whistle by. There are the different type of stations when we are traveling by the railway. This railway station is colored with a yellow color. These railway stations are colored with a yellow colors, and there is a one person, he is a whistle. Means we are observing the painted station, there is a one person who is a whistle, means we are observing the different type of things, means we are observing the manufacturing things and we are observing the sometimes the natural things. Means both the things we are observing by sitting in a railway carriage. By sitting in a railway carriage, such type of experience everyone will get in a railway when we are traveling by this railway. So this is the first stanza, then this is the second stanza. In Marathi, faster than ferries, faster than witches. Faster than ferries, faster than witches. म्हणजे ही जी रेल्वे आहे ही फेरीज आणि विचेस पेक्षा ही फास्टर आहे. फेरीज म्हणजे काय होतं मराठीमध्ये परी, आणि विचेस म्हणजे काय होतं एक प्रकारची राक्षसी. म्हणजे याहीपेक्षा ती काय आहेत वेगवान आहेत. ब्रिजेस अँड हाऊसेस, हेजेस अँड डिचेस. म्हणजे आपण त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पूल बघतो. काही पूल छोटे असतात, काही पूल खूप मोठे असतात, काही पूल खूप लांब असतात, काही पूल खूप शॉर्ट असतात. म्हणजे अशा प्रकारचे विविध प्रकारचे पूल आपण पाहत असतो. विविध प्रकारचे आपण घरे पाहत असतो. काही झोपडी असतात, काही छोटे घरं असतात, काही खूप मोठ्या बिल्डिंग असतात, काही पॅलेस असतात, काही राजवाडे असतात. अशा विविध प्रकारचे आपण घरे सुद्धा पाहत असतो. काही शहरामधली घरे पाहत असतो, तर काही खेड्यामधली घरे पाहत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे घरे सुद्धा आपण पाहत असतो. हेजेस अँड डिचेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही झुडप असतात, काही काटेरी झुडपे असतात, काही फ्लॉवरचे म्हणजे फुलांचे झुडपे असतात, काही हिरव्या काट्यांचे हिरव्या वनस्पती असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या बुशेस आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे झुडपे पाहायला मिळतात. डिचेस म्हणजे काही ठिकाणी असा खोल भाग असतो, सपाट भाग असतो, तर काही ठिकाणी प्लेन जागा असतात. असे सुद्धा आपण ठिकाण पाहत असतो. अँड चार्जिंग अलॉंग लाईक ट्रूप्स इन अ बॅटल म्हणजे एखादा सैनिक किंवा सैन्याची एखादी तुकडी किंवा सैन्याची एखादी फौज ही जर कुठं युद्धाला जात असेल तर त्या अगोदर आपले सगळे शस्त्र जे आहेत, वेपन्स आहेत, त्या सगळ्या शस्त्रांची ते काय करत असतात, काळजी घेत असतात, त्यांना चार्जिंग करत असतात. त्यानंतर ऑल थ्रू द मिडोज अँड द हॉर्सेस अँड कॅटल आपण अशा प्रकारचे ठिकाण पाहत असतो की ज्या ठिकाणावर घोडेसुद्धा चरत असतात, त्याच ठिकाणी मोकळी जनावरंसुद्धा असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जनावरंसुद्धा माळ रानामध्ये चरत असतात. अशा प्रकारचं रानसुद्धा आपल्याला या रेल्वेमधून प्रवास करत असताना पाहायला मिळतात. त्यानंतर ऑल ऑफ दी साइड्स ऑफ द हिल अँड प्लेन काही नैसर्गिक ठिकाण असतात, काही नैसर्गिक प्लेसेस असतात. ते नैसर्गिक प्लेसेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे छोट्या मोठ्या टेकडीसुद्धा पाहायला मिळतात, काही मोठमोठे पर्वतसुद्धा पाहायला मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला प्लेन सपाट मैदान पाहायला मिळतं, काही ठिकाणी तुम्हाला सपाट मैदान पाहायला मिळत नाही. काही ठिकाणी तुम्हाला म्हणजे ज्या ठिकाणी खूप मोठे दगड असतात अशा ठिकाण तुम्हाला पाहायला मिळतात. तर काही ठिकाणी तुम्हाला निव्वळ काळी माती असतात अशा ठिकाण तुम्हाला पाहायला मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला खूप मोठे पर्वताच्या रांगा पाहायला मिळतात, काही ठिकाणी तुम्हाला खूप झाडे पाहायला मिळतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल सीन्स तुम्हाला पाहायला मिळतात. फ्लाय ॲज अ थिक ॲज अ ड्रायव्हिंग रेन. फ्लाय ॲज अ थिक ॲज अ ड्रायव्हिंग रेन. कधी कधी पावसाळ्याची सुरुवात झालेली असेल किंवा पाणी येत असेल तर अशा वेळेस तुम्हाला पाण्याचे सूक्ष्म असे पाण्याचे थेंबसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते, त्याचा आनंद घ्यायला मिळतो. अँड एव्हर अगेन इन द विंग ऑफ अँड आय
जर निसर्गामध्ये तर तुम्हाला जर वेगळं काही जर वाटत असेल तर तुम्ही ते डोळे वटारून पाहू शकता किंवा तुम्ही खूप मोठ्या उत्सुकतेने ते तुम्ही पाहू शकता. पेंटेड स्टेशन व्हिसल बाय, पेंटेड स्टेशन व्हिसल बाय, पेंटेड स्टेशन व्हिसल बाय. इट्स मिनिंग इज दॅट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करत असतात, ज्या ठिकाणी स्टॉप असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला थांबायचं असेल, अशा ठिकाणी तुम्हाला एक स्टेशन असतं, त्या स्टेशनला पिवळा कलर दिलेला असतो आणि असा एक तिथे व्यक्ती असतो, तो आपल्याला तिथे व्हिसल देत असतो किंवा तुम्हाला एक रेड सिग्नल किंवा ग्रीन सिग्नल देत असतो. म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला एक वेगळा अनुभव तुम्हाला या रेल्वेमधून प्रवास करत असताना पाहायला मिळतो. This is the third stanza. Here is a child who clambers and scrambles all by himself and gathering brambles. Here is a tramp who stands and gazes, and there is a green and string the disease. Listen, here is a child. Here is a child means when we are traveling by the railway, that time we are observing the different type of children. Some children are very happy, some children are very nervous, some children are very big, some children is very small. Means different type of children we are observing. Some children are very bold, some children are very bold. Here is a child who clambers and scrambles, who clambers and scramble. Some children, they are climb with a difficult way, they are climb in a difficult way in a railway, and some children are they are climb with the help of hands. Some children, they are climb with a difficult way, and some children, they are climb with the help of hands. Means different type of children we are observing. Means some children, these are also passengers. These children are climb in the railway they easily, and some children, they are climb in a railway in our any other help than any other difficult way. Means different type of ways they are climb in a railway. All by himself and gathering brambles. All by himself and gathering brambles. All by himself means some children, they are observing different type of gathering brambles. Brambles means here wild bushes. Brambles means here wild bushes. There are some wild bushes. These wild bushes are in a different type of flowers. These bushes have some black green color flowers, some have a red colors, some have a yellow colors. Different type of colors bushes they are observing. Means there are some gathered, they are collecting some bramble, wild bushes, wild flowers. Here is a tramp who stand and gaze. Someone gazes means here look steadily. गेजेस मीन काय होतं, टक लावून पाहणे, एक सारखं पाहत राहणे, त्याला काय म्हणतो आपण, गेजेस. लिसन, some students or some children, they are standing on the particular places, they are standing on the heighted places, and they are watching to a different things, they are watching in a different things in a gazing manners. Means एखादी वस्तू, एखादं फ्लॉवर जर त्यांना पाहिजे असेल, ते उंच अशा टेकडीवर उभे होतात किंवा उंच अशा ठिकाणी उभे होतात आणि एकसारखं त्या वस्तूकडे पाहत राहतात, एकसारखं त्या फ्लॉवरकडे पाहत राहतात. अँड देअर इज अ ग्रीन फॉर स्ट्रिंगिंग द डायसेस. हिअर इज दिस इज द नेम ऑफ द फ्लॉवर्स. These are the name of this flower. These flowers are plucking. These flowers are plucking means different type of flowers. That is a yellow color flowers, pink color also flower. These flowers are plucking some students, some children. Its meaning is that we are observing the different type of flowers. We are observing the different type of bushes. We are observing the some children. They are plucking the flowers. And some children, they are climb in a difficult way, and some children, they are climb with someone helpful hands. Means different type of ways of children we are observing by sitting in a railway carriage.
Here is a cart run away in a road. Here is a cart run away in the road, lumping along with a man and load. And here is a mill, and there is a river, each a glimpse and gone forever. Listen, each a glimpse and gone forever. Listen, here is a cart run away in the road. When we are traveling by the railway, that time at the evening time or in the morning time, different type of cart we are observing. Different type of cart we are observing. Listen, here cart means it is the name of the vehicle run by horses. म्हणजे ज्या त्याला आपण काय म्हणतो असतो, कार्ट अ व्हेकल रन बाय हॉर्सेस, म्हणजे काय ते घोडागाडी. म्हणजे एक किंवा दोन घोडे त्याला जुंपलेले असतात, त्याला आपण मराठीमध्ये रथ सुद्धा म्हणत असतो. असं जे कार्ट असतात त्या कार्टला ओढण्याचं काम कोण करत असतं, हॉर्स करत असतं. तुम्ही साधी बैलबंडी बघितली असेल, तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असताना तुम्ही काय बघितले असेल, बैलबंडी. त्या बैलबंडीवर काही ओझं असतं, काही लोड असतं आणि ते ओझं घेऊन ते बैल आपल्या घेऊन जात असतात. जे हिअर इज अ कार्ट रन अवे इन द रोड, मी डिफरंट टाईप ऑफ कार्ट्स वी आर ऑब्झर्विंग ऑन दिस रोड. मी सच टाईप ऑफ कार्ट वी आर नॉट ऑब्झर्विंग इन द city, means such type of cart we are observing in the village area. Lumping along with a man and load. Lumping along with a man and load. Lumping here means different people in the group, means some people they are gathering on the particular places, some men or women they are gathering on the particular places. Such type of persons we are observing in the village area, means lumping along with the man and load. Sometimes we are observing the different type of peoples, man and women also, and sometimes we are observing the load on this cart. Such type of things we are observing at the evening time in the village area. And here is a mill and there is a river. We are observing sometimes mill, sometimes we are observing the small industries, small companies, sometimes we are observing the big industries. But here is a mill and there is a river, means one side is a mill and another side is a river. Here is a mill. मिल म्हणजे काय होतं, जे बघा धान असतात, तांदूळ जे असतात, त्या धानाच्या तांदळामध्ये रूपांतर करण्यासाठी जे एक मशीन असतं किंवा एक मिल असतं, एक कंपनी असतं, त्याला आपण काय म्हणतो, मिल म्हणत असतो. हिअर इज अ मिल अँड देअर इज अ रिवर, इच अ ग्लिम्स अँड गॉन फॉर एव्हर. मग ते सायंकाळच्या वेळ थोडा अंधुक असा प्रकाश असतो. कधी कधी त्या आपल्याला वस्तू सायंकाळी दिसतात आणि जसे थोडी रात्र व्हायला लागली की त्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत, अदृश्य झाल्यासारखं आपल्याला वाटत असतो. जे इच ग्लेम्स अँड गॉन फॉर एव्हर, हे सगळं जे दृश्य असतं आपण रेल्वेमध्ये बसून असताना सायंकाळच्या वेळी आपण सगळं हे पाहत असतो. म्हणजे अशा प्रकारचं चित्र, अशा प्रकारचं आपल्याला दृश्य आपल्याला सायंकाळच्या वेळी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. लिसन, here is a child who is a clambers and scrambles all by himself and gathering brambles. म्हणजे काही ठिकाणचे जे मुले असतात की अशा वेगळ्या पद्धतीने कठीण परिस्थितीमध्ये ते चढण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही मुलांना एकमेकाला मदत करत असतात आणि त्या मदतीच्या माध्यमातून ते सुद्धा वरती चढत असतात. त्यानंतर जे काही जंगलामध्ये किंवा रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुशेस असतात, काटेरी झुडपे असतात, त्या काटेरी झुडपामधले फुलंसुद्धा ते तोडण्याचा प्रयत्न करत असतात. हिअर इज अ ट्रॅम्प हू स्टँड्स अँड गेजेस अँड देअर इज अ ग्रेन अँड स्ट्रिंगिंग द डसेस. मी वेगवेगळ्या प्रकारचे जे फ्लॉवर्स असतात ते फ्लॉवर तोडण्याचा किंवा त्या फ्लॉवरकडे टक लावून पाहत असताना त्यांच्या मनामध्ये येणारे विचार किंवा प्लॅनिंग, हे सगळं जे चित्र तुम्हाला या स्टांजामध्ये वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट, हिअर इज अ कार रन अवे इन द रोड, लम्पिंग अलॉंग विथ अ मॅन अँड लोड. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सायंकाळच्या वेळी तो शेतामधला जो एक माल असतो किंवा पीक असतो, ते संपूर्ण पीक आपल्या बैलबंडीमध्ये घेऊन कुठे येत असतात, गावाकडे येत असतात. आणि गावाकडे येत असताना काही लोक काय असतात, एकत्र जमलेले असतात आणि एकत्र जमल्याच्या नंतर त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्र त्यांना पाहायला मिळतात. अँड हिअर इज अ मिल अँड देअर इज अ रिव्हर, म्हणजे एका साईडला मिल असतं तर एका साईडला रिव्हर असतं, अशाही प्रकारचे चित्र त्यांना पाहायला मिळतं. इच अ ग्लिम्स अँड गॉन फॉर एव्हर, इच अ ग्लिम्स अँड गॉन फॉर एव्हर,
हे सगळं चित्र पाहत असताना एक सायंकाळची वेळ असतं आणि काही वेळेने जसाही रात्र होण्याला सुरुवात झाली की हे सगळं चित्र तुम्हाला अदृश्य किंवा दिसेनासं होत असतं. म्हणजे अशा प्रकारचा जो प्रवास आपण रेल्वेमधील करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अनुभव येत असतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला अनुभव येत असतात, शहरी भागामध्ये सुद्धा अनुभव येत असतात. तुम्हाला कंपनीमध्ये काय असतं ते सुद्धा त्याचासुद्धा तुम्हाला अनुभव येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामं असतात त्याचासुद्धा तुम्हाला अनुभव येत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल सीन्स तुम्हाला पाहायला मिळतं आणि मानवनिर्मित ज्या काही वस्तू असतात ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. अशा प्रकारे रेल्वेमधून प्रवास करत असताना अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येत असतो. तुम्ही जेव्हा रेल्वेने प्रवास करत असेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येत असतो. परंतु एरोप्लेनमधून बसत असताना त्या प्रवासाचा आनंद वेगळा, बैलबंडीने प्रवास करत असेल त्याचा आनंद वेगळा, टू व्हीलरने जेव्हा तुम्ही प्रवास करत असेल त्याचा आनंद वेगळा. म्हणजे ज्या व्हेकलने तुम्ही प्रवास करत असतात त्या व्हेकलनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रवासाचा आनंद आपल्याला वेगवेगळा मिळत असतो. म्हणजे अशा प्रकारची ही कविता फ्रॉम अ रेल्वे कॅरेज. इट इज अ व्हेरी इझी. सम क्वेश्चन्स हॅज रिटन देअर. यू विल गिव्ह द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन्स. पेज नंबर 21 and 22. दॅट इज द फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा अँड थर्ड स्टांजा अँड फोर्थ स्टांजा. थँक यू सो व्हेरी मच.